अगं हळू बोल. मला तर लई म्हणजे लईच आवडलाय फोन. आणि फोनवाला हे बघ, तू दुकानात आहेस, इथं मी दुकानदार आणि तू गिरायक. कामापुरतच बोलायचं. बोला, काय पाहिजे? फोटो पाहिजे. फोटो. आगाऊपणा बसा आजा. घरी कोणी बघितलं ना तर मी बी गेले आणि तू बी गेलास. मग रिचार्ज दे की. कितीचा देऊ? कितीचा मारू? आता ते बी मीच सांगायचं वय. मग कोण सांगणार? फोन तर तुलाच करतो की. ए आजा, आता काय केलं? कुठं काय? खोटं सांगू नका जा. फोटो काढलास ना? असं चोरून फोटो काढायचे नसतात. ठीक आहे, समोरासमोर काढतो. एक स्माइल दे की. आजा बसा नाटक. घरातलं कुणी बघितलं ना तर आपण दोघं बी गेलो. शितले. काय एक फोटो नाही. प्लीज. प्लीज. नाही, एकच. अजिबात नाही. एक. प्लीज. तू जोपर्यंत फोटो देत नाहीस ना आपण बी इथनं हालत नसतो. असं आता तर फोटो काढूनच दाखव. बर. तुला काय वाटलं हातात मोबाईल आला की कुणी बी फोटो काढू शकते का? शक्यच नाही. आणि तसं बी पोरींचा असं लपून छपून फोटो काढायचं नसतात. वय वय अजिबात घ्यायचं नसतात. एवढं कळतं तर कशाला माग माग फिरत होतास? हा, जर का रिक्वेस्ट केली असती तर दिला असता एखादा. शितले तुला असं वाटत नाही का की तू लयच भाव खातेस? खायचा काय त्यात? तुला काय वाटतं तू लय भारी आहेस का? लक्षात ठेव, जर मी भावच दिला नाही ना तर तू कशी भाव खाशील? मग कशाला माग माग येत होतास? कशाला ते दाखवतो की. कसला भारी आलाय फोटो. हीच तर गंमत आहे फोनची. म्हणजे यात आहे का नाही, जी माणसं अजिबात चांगली दिसत नाहीत ना त्यांचं लय भारी फोटो येतात. मार खायचंय का आजा? एक तर न विचारता फोटो काढला ते काढला, त्यावर नाव ठेवतोयस. कसा वाटला फोटो? भारी आहे, पण एक कमी आहे. कसली? 1 मिनिट.
मी एकटी फोटोत चांगली दिसत नाही. कशी काय वाट चुकलाय? वाट नाही चुकले, तुमच्याकडे चाले. बोला, काय सेवा करू? तुम्ही काय करू नका, मलाच सेवा करायची संधी द्या. म्हणजे मला अध्यक्ष बनवा. टॅलेंट ऐकलं का? मामी काय म्हणतायत? हा. एक तर माझ्या ऐकण्यात गडबड आहे, नाहीतर मामीच्या डिमांड मध्ये. भैया, तुम्ही मशीन उचलून नेली त्याचा अजिबात राग नाही मला, पण तुम्ही चुकीच्या बाईला सपोर्ट करताय ना, त्याच वाईट वाटतंय. आता काय राईट काय रॉंग तुम्ही आम्हाला शिकवा. मला तसं नाही म्हणायचं, पण तुम्ही असं तडकाफडकी सामान उचलून न्यायला नको होतं. मामी, आजकालची दुनियाच दिल्या घेतल्याची. आम्ही तुमच्या बचत गटाला मदत केली, तुमच्या बचत गटातल्या बायकांना मशीन साहित्य दिलं, ते तुम्ही स्वतःच आहे म्हणून सांगता. अहो किती सेल्फिशपणा हा. हा बरं जाऊ द्या, आम्हाला त्याचंही काही एवढं नाही, पण तुम्ही मेन पॉइंट विसरताय मामी. कसं आहे मामी, आपलं काम व्हायचं असेल तर एकमेकाबरोबर पैर करावं लागते आणि ती फेडावं बी लागते. आता हे काय मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आणि अशा आमच्या डिमांडच काय होत्या हो? बोलून चालून एक काम सांगितलं होतं, तेही पुण्याचं. पण माझी अशी लायकी गावाच्या समोर निघाल्यावर माझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? मामी, एक क्लिअर बोलू का? अहो बोला की, मी कवा नाही म्हणते का? मी तुम्हाला परत बचत गटाचा अध्यक्ष करतो. हा गो बाई, खरंच? पण 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 एक कंडिशन आहे. हा? भैया, कंडिशन नाही, कंडिशन. हा, दॅट इज दॅट. जर का तुम्ही शीतल बरोबर आमचा विवाह जुळून दिला तर फुल स्टॉप. बघा, पटत असेल तर. अहो पण नाही नाही, पण नाही बिन नाही, या बारीने काम फत्तेच झालं पाहिजे. बघते प्रयत्न करून. मामी, ज्या हक्कानं अध्यक्षपद मागताय ना, त्याच हक्कानं माझं काम पण करा. ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल तसं. देर यू आर. तुम्ही लागा कामाला, आम्ही बी लागतो तयारीला. भैया, तुमची आयडिया कामाला आली म्हणायची. नाही टॅलेंट, एवढ्या सहजासहजी ही बाई काम करणार नाही. पण हिला कामाला कशी झुपायची हे मला चांगलंच माहिती.